अगं महाराणी, कुठपर्यंत मुलाचं कारण पुढे करत बसणार आहेस? केव्हापासून सांगते जावई बापू येणार आहेत, जेवणाची तयारी कर म्हणते, पण तुला काही कळतच नाही का? रागाने थरथरत अनुराधाताई म्हणाल्या. त्यांच्या बोलण्याने जानकीचा जीव व्याकुळ झाला. डोळ्यातून अश्रूची धार वाहू लागली. आपल्या तापाने फणफणणाऱ्या मासूम लेकराकडे पाहत ती हळूच म्हणाली, आई, साहिल कसा तडफडतोय ते तुम्ही पाहत नाहीत का? त्याला इतका ताप आलाय, मी त्याला एक क्षणही एकटं सोडू शकत नाही. अशा अवस्थेत मी कसं स्वयंपाक करणार? तुम्ही प्लीज बाहेरून काहीतरी मागवा. सुनबाई, तुझं डोकं ठिकाणावर आहे का? बाहेरून ऑर्डर करायचं? तू समजतेस काय स्वतःला? तुझ्या बापाने पैसे पाठवले आहेत का माझ्या घरात बाहेरून ऑर्डर करायला? आणि काय म्हणालीस, साहिल घरातच आहे ना? आणि तो तर शांत झोपलाय. गप्प बस आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवणाची तयारी कर. जावई बापूसमोर माझा आदर कमी व्हायला नको. जेवढं सांगितलं तेवढंच बनव. आणि हो, जेवण झाल्यावर गाजराचा हलवा बनवायला विसरू नको. इतकं बोलून अनुराधाताई तडका निघून गेल्या आणि हॉलमध्ये जाऊन निवांत टी व्हीसमोर बसल्या. जानकीने मुलाकडे पाहिलं. साहिलच्या तब्येतीत अजिबात सुधारणा नव्हती. उलट त्याचा ताप वाढतच होता. तिला काळजीने घेरलं. ती धावत अनुराधाताईजवळ आली. आई, पटकन गाडी बोलवा. साहिलला डॉक्टरकडे घेऊन जाऊया. ताप प्रचंड वाढलाय आणि घरातल्या औषधांनी काहीच फरक पडत नाही. अच्छा, आता गाडी बोलवायची, त्याचं भाडं द्यायचं, डॉक्टरांना फी द्यायची आणि वरून औषधाचे पैसे द्यायचे. तू तर लगेच 7-8 हजारांचा खर्च तयार केलास. थांब, मीच जाते गल्लीतल्या डॉक्टरांकडे, त्याचं औषध आणते. अनुराधाताई तडकन बाहेर गेल्या आणि काही वेळातच गल्लीतल्या डॉक्टरांकडून सांगण्यानुसार औषध घेऊन आल्या. जानकीने औषध दिलं, पण औषध घेताच साहिलला उलट्या सुरू झाल्या. त्याची अवस्था अधिकच बिघडत चालली होती. जानकीचं काळीज हललं. ती घाबरून त्याला जवळ घेत रडायला लागली. देवा, माझ्या लेकराला काही होऊ देऊ नकोस. मी काय करू? कुणाकडे जाऊ? ती पुन्हा पुन्हा नवऱ्याला अविनाशला कॉल करू लागली, पण फोन लागतच नव्हता. अविनाश 2 दिवसासाठी ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर गेला होता. जानकीला अश्रू थांबवणं अशक्य झालं होतं. तिच्या ओठावर एकच वाक्य होतं, काय करू? कुठे जाऊ? अशातच मागून अनुराधाताईचा आवाज पुन्हा कडाडून घुमला. जानकी, थोडी तरी लाज बाळग. माझं नाक कापायला निघाली आज. किती वेळा सांगितलं, दुपार कधीची उलटली आणि तू अजूनही स्वयंपाकाचं नाव नाही. गाजराचा हलवा तरी झाला का? तुला माहिती आहे ना जावई बापू किती आवडतो हलवा. तू तर सारखी त्या साहिलजवळ बसलेली आहेस. असं जवळ बसून त्याला बरं वाटणार असेल तर मीच बसते त्याच्याजवळ. तू जा आणि स्वयंपाकाला लाग. सासूबाईचं बोलणं जानकीच्या मनाला खोलवर टोचत होतं. आई, साहिलला तुम्ही आणलेल्या औषधाने काहीच फरक पडत नाही. प्लीज गाडी बोलवा. त्याला डॉक्टरांकडे नेणं खूप गरजेचं आहे. जर साहिलला काही झालं ना तर मी जिवंत राहणार नाही. आई, समजून घ्या. त्याची तब्येत सतत खालवत चालली आहे. अनुराधाताई अगदी शांत स्वरात म्हणाल्या. अगं सुनबाई, छोट्या छोट्या गोष्टीसाठी एवढं का घाबरता? औषध दिलंय ना, त्याचा गुण येईन थोड्या वेळाने. झोपव त्याला. झोप लागली की बरं वाटेल. मुलं आजारी पडतात हे काही नवीन नाही. मी सुद्धा 2-2 मुलं वाढवलीत. तू काय पहिल्यांदाच आई झाली आहेस का? पण जानकीच्या डोळ्यासमोर सतत साहिलच्या थांबत नसलेल्या उलट्या चित्र चालू होतं. आई, उलट्या थांबत नाहीत. त्याला तापही वाढतोय. तुम्ही का नाही समजून घेत? तू समजून घे. मी त्याच्याजवळ बसली आहे ना. तू जा, स्वयंपाकाची तयारी कर. जानकीच्या डोळ्यात पाणी तरलं. सासूबाईंना काही फरक पडत नव्हता. घरातून बाहेर जाणं तर अशक्य नव्हतं आणि अविनाश तर शहराकडे. काय करावं? कोणाकडे जावं? अशा विचारांनी तिचं मन अस्वस्थ झालं. तेव्हाच तिने एक धाडसी निर्णय घेतला. आपल्या लाडक्या भावाला रोहनला फोन लावला. रोहन, पटकन ये रे. साहिलची तब्येत बिघडली आहे. इथे कुणालाही काही वाटत नाही. ती वेगाने साहिलचे आणि आपले कपडे पॅक करू लागली. अर्ध्या तासात रोहन पोचला. त्याला पाहताच अनुराधाताईचा सूर बदलला. अरे रोहन, अचानक कसा काय? ताईने बोलवलं वाटतं. हो काकू, साहिलची तब्येत बरोबर नाही. डॉक्टरांकडे घेऊन जायचं आहे. अनुराधाताई एकदम सौम्य म्हणाल्या. अरे, आम्ही नेणारच होतो डॉक्टरांकडे. औषध मीच आणली त्याच्यासाठी. तरीसुद्धा तुला बोलवलं? बरं झालं. जाऊन ये पटकन. सुनबाई, जरा लवकर जा बरं का.
डॉक्टरांना दाखवून ये आणि जरा लवकर परत ये, कारण घरातली कामं अजून बाकीच आहेत. पाहुणे येणार आहेत. जानकीचं मन तुटूनही मजबूत होतं. तिला कळून चुकलं होतं. जानकी काहीच बोलली नाही. तिने हळूच आपली बॅग भावाकडे दिली आणि साहिलला उचलून निघाली. बॅग पाहताच अनुराधाताई चिडून म्हणाल्या, ही बॅग कसली आहे? तुला बॅग घेऊन जाण्याची काय गरज आहे? अर्धा तास तरी लागेल का परत यायला? पटकन जा आणि पटकन परत ये. मी माझ्या आईच्या घरी जात आहे. मी परत येणार नाही. कधीच येणार नाही. अशा घरात मला राहायचं नाही, जिथे पैशाचा विचार करून माझ्या मुलाला मरायसाठी सोडलं जातं. सकाळपासून मी तुमच्याकडे पैसे मागते, गाडी बोलवायला सांगते, पण ना तुम्ही पैसे देता ना गाडी बोलवता. वेळेवर तुम्ही मदत केली असती तर साहिलची अवस्था एवढी वाढलीच नसती. आता मी माहेरी जात आहे आणि पुन्हा कधी या घरात पाऊल ठेवणार नाही. इथे फक्त माझ्याकडून कामाची अपेक्षा केली जाते. तुमची मुलगी आणि तुमचा जावई येत आहेत ना, तर तुम्हीच स्वयंपाक करा, तुम्हीच त्यांची सेवा करा. तुमचं वाटेल ते गाजराचा हलवा करा, गुलाबजाम करा. मला काही देणं घेणं नाही. स्वतःच्या मुलीसाठी इतकं टेन्शन घेता आणि माझ्या मुलाला त्रास मात्र मरू द्यायला मोकळं सोडलात. खबरदार सुनबाई, खूपच तोंड चालायला लागलंय तुझं. तुझा भाऊ आला म्हणून थोडं जास्तच तोंड चालतंय तुझं. थोडी तरी लाज बाळग. मी औषध आणले होते त्याच्यासाठी आणि धमकी कुणाला देतेस? यायचं नसेल तर नको येऊस. आम्हाला तुझी गरज नाही. कधीच तुला परत बोलावणार नाही. जशी जातेस ना तशीच तोंड वर करून परत येशील. माझं घर मी स्वतः सांभाळीन. आई, गले त्या डॉक्टरांचं औषध, तेही पेशंटला न पाहता दिलेलं. काही फरकच पडला नाही ना? सकाळी आणलेल्या औषधाने काही उपयोग झाला का? तरीही तुम्हाला काही समजत नाही. आणि राहिली गोष्ट परत येण्याची. मी आता या घरात कधीच येणार नाही. अशा लोकात राहायचं नाही जे जीवापेक्षा पैशाला जास्त महत्त्व देता. असं म्हणून जानकी निघून गेली. ती सरळ डॉक्टरांकडे गेली. डॉक्टराने साहिलची तपासणी करताच तातडीने त्याला ॲडमिट केलं. उलट्या आणि अन्न न पचल्यामुळे तो फारच अशक्त झाला होता. वरून तापाने फणफणत होता. डोकं दुखत होतं. त्याला टायफॉईड झाला होता. जानकीने सासरी फोन करून काहीच सांगितलं नाही. 2 दिवसांनी अनुराधाताईंनी आपल्या मुलीला आणि जावयाला सगळी परिस्थिती सांगून जेवायला बोलवलं. जेव्हा अविनाश घरी आला तेव्हा अनुराधाताईंनी त्यांच्या बाजूने पूर्ण गोष्ट सांगितली. रागाने अविनाशने जानकीला फोन केला. जानकी, ही काय पद्धत आहे? तू माहेरी जाऊन बसली आहेस का? तुला लाज वाटत नाही? माझ्या अनुपस्थित माझ्या आईशी भांडतेस आणि निघून जातेस. नवऱ्याचं बोलणं ऐकून जानकीचे डोळे भरून गेले. ती शांतपणे म्हणाली, तुम्ही काहीच विचारू नका. मी जे पत्ता पाठवते तिथं फक्त एकदाच या. सगळं स्वतःच्या डोळ्यांनी पहा. कदाचित मग मला काही सांगण्याची गरज भासणार नाही. जानकीने हॉस्पिटलचा पत्ता दिला आणि फोन कट केला. अविनाश जवळपास अर्ध्या तासात हॉस्पिटलमध्ये पोहोचला. साहिलला ॲडमिट केल्याचं पाहून तो धावतच डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी जेव्हा साहिलच्या तब्येतीबद्दल सांगितलं तेव्हा अविनाश तिचं डोकं पकडून ओक्साबोक्सा रडू लागला. साहिलची अवस्था इतकी गंभीर झाली होती आणि त्याला त्याची किंचितही कल्पना नव्हती. तो लगेच जानकीकडे धावत गेला. हे सगळं काय चाललंय? तू मला सांगितलं का नाहीस की साहिलची तब्येत इतकी बिघडली आहे? तू त्याची आई आहेस, पण मी त्याचा बाप आहे. अविनाशच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. आता जानकीला काही समजत नव्हतं. अविनाश, मी तुला खूप वेळा कॉल केला पण तुमचा फोन लागतच नव्हता. मी आईला सांगितलं, आई पटकन गाडी बोलवा, साहिलला डॉक्टरकडे नेलं पाहिजे. पण कदाचित तुमच्या आईला साहिलच्या जीवापेक्षा पैसे जास्त महत्त्वाचे वाटले. त्याने गल्लीतल्या एका डॉक्टरांकडून औषध आणली, पण साहिलला त्या औषधाचा काहीच फरक पडला नाही. त्याच्यानंतरही त्या डॉक्टरांकडे नेण्यास तयार नव्हत्या. कुठून औषधं आणून दिली जात होती आणि त्याचा उलट परिणाम साहिलवर झाला. तरी तुमच्या आईच्या मनाला पाझर फुटला नाही. त्यांनी तर फक्त गाजराचा हलवा, पाहुण्याच्या स्वागताची चिंता होती. अविनाश, आज साहिलची जी अवस्था झाली आहे ती फक्त तुमच्या आईमुळे. जर माझ्या साहिलला काही झालं तर मी तुमच्या आईला कधीच माफ करणार नाही. आयुष्यभर त्यांचं तोंड बघणार नाही. सगळी गोष्ट ऐकून अविनाश अगदी सुन्न झाला. त्याची स्वतःची आई त्याच्या मुलाबरोबर असं काय करत होती हे त्याला असह्य वाटत होतं.
खरं तर अविनाश आपला सगळा पगार आईला देत असे. सुरुवातीपासूनच अनुराधाताई घराची जबाबदारी सांभाळत होत्या. काय आणायचं, कोणाला काय द्यायचं, नातेवाईकाची भेट घेणं देणं सगळं. त्यामुळे अविनाश निर्धास्तपणे सगळा पगार आईकडे देत असे. ही भावना बाळगून की आई सगळं सांभाळेल. पण आज त्याला समजलं, आई सगळ्यांचं पाहते, फक्त त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त. डॉक्टरांशी बोलून अविनाशने साहिलसाठी योग्य उपचार सुरू केले. जवळपास 2 तासांनी अनुराधाताईचा फोन आला. अविनाश बाळा, तू कुठे आहेस? तुझे भाऊजी आले आहेत, तुला विचारत होते. तू आलास आणि लगेच निघून गेलास. हे बोलणं ऐकून अविनाशच्या हृदयात टोचलं. पहिल्यांदाच आईचं बोलणं त्याला तिरासारखं वाटलं. हो आई, मी आलोच, फक्त एवढंच तो म्हणाला. त्याला वाटलं आईला फोनवरच विचारावं की तिनं माझ्या मुलाबरोबर असं का केलं. पण हॉस्पिटलचं वातावरण बघता ओरडणं योग्य नव्हतं, म्हणून तो मनातलं सगळं दाबून गप्प बसला. आणि जेव्हा पुन्हा पुन्हा अनुराधाताईचे फोन येऊ लागले, तेव्हा त्यांनी थोडं विचार करून जानकीला हळू आवाजात म्हटलं, जानकी, तू थोडा वेळ साहिलची काळजी घे, मी 2 मिनिटात येतो. नाही अविनाश, मी आता एकटी राहू शकत नाही. माझ्या साहिलला अशा अवस्थेत पाहणं मला सहन होत नाही. तू नसताना मी खूप काही सहन केलंय. बोलता बोलता जानकीचं मन भरून आलं आणि ती रडू लागली. जानकीचं बोलणं ऐकून अविनाशच्या डोळ्यात पाणी आलं. त्याचा कंठ दाटून आला. खूप धाडस एकवटून तो म्हणाला, जानकी, फक्त अर्धा तास मला दे, नंतर मी तुम्हा दोघांना कधीच एकटं सोडणार नाही. जानकी काहीच बोलली नाही. अविनाश पटकन आपल्या घरी पोहोचतो. तो हॉलमध्ये पाय ठेवतो तर जेवणाच्या टेबलभोवती त्याची बहीण, भाऊजी आणि आई बसलेले होते. सर्वजण कोणत्या तरी गोष्टीवर मोठ्याने हसत होते. टेबलवर वेगवेगळ्या प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ ठेवले होते. पुरी, कुर्मा, कोशिंबीर, बासुंदी, पुलाव, पापड, लोणचं, याशिवाय सर्वांचा लाडका गाजराचा हलवा आणि गुलाबजाम हे सगळं आईने एकटीने बनवलं होतं. अविनाशने बारकाईने आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर साहिलबद्दल जराही चिंता दिसत नव्हती. मुलगी आणि जावयासमोर असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंदाची चमक होती. ती हसत होती. तेवढ्यात अनुराधाताईंची नजर अविनाशवर पडली. त्याचा चेहरा क्षणार्धात उतरला. त्या लगेच उठून अविनाशजवळ आल्या आणि म्हणाल्या, अविनाश बाळा, तू केव्हा आलास? ये बस. कसा आहेस साहिल? आता थोडं बरं वाटतंय ना त्याला? तू थकला असशील. तुझे भाऊजी आणि ताई आले आहेत, त्यांच्याजवळ बस, त्यांच्याशी बोल, मी तुला जेवायला वाढते. अविनाशने पुन्हा आईकडे लक्षपूर्वक पाहिलं. तो जाणून गेला की आईच्या चेहऱ्यावर एकदम गंभीरता आली होती. पण त्या गंभीरतेतही ती मुलगी आणि जावयाला महत्त्व देणं विसरली नव्हती. आई, मी इथे बसायला किंवा तू बनवलेले पंचपक्वान्न खायला आलो नाही. माझा साहिल आणि माझी बायको 2 दिवस झाले काही न खाता अंथरुणावर पडले आहेत. मी इथे हे पंचपक्वान्न कसा खाऊ शकतो? आई, मला समजत नाही. तुला हे सगळं बनवायचं धाडस कुठून आलं? तुला त्यांची चिंता वाटली नाही का? काय अवस्था केली आहेस तू माझ्या साहिलची? तेव्हा अनुराधाताई म्हणाल्या, अविनाश, मी काय केलं? आणि का 2 दिवसापासून काही खाल्लं नाही त्यांनी? ते मायलेकरं माहेरी जाऊन बसले आहेत ना. आता लक्षात आलं. त्या महाराणीने तुला माझ्याविरुद्ध भडकवलंय, माझ्या स्वतःच्या मुलाला. नाहीतर आजवर तू तुझ्या आईशी अशा शब्दात बोलला नव्हतास. आई, अविनाश म्हणाला, ही चूक माझीच आहे. मी कधीच तुझ्याशी अशा तऱ्हेने बोललो नाही आणि माझ्या बायकोला मालकीणसुद्धा मानली नाही. तिला कोणता अधिकार दिला नाही, कारण तूच घरातली मोठी जबाबदार व्यक्ती आहेस. म्हणून मी माझा पगार तुला देत राहिलो. मला वाटलं तू सर्वांची काळजी घेशील, पण हीच का तुझी जबाबदारी? तू माझ्या साहिलला मृत्यूच्या दारात ढकलून इथे बसून पंचपक्वान्न बनत होतीस. आई, मला सगळं समजतंय. आज साहिलची जी अवस्था झाली आहे ती तुझ्यामुळेच. जर माझ्या साहिलला काही झालं तर तू तुझ्या मुलाचं तोंड पाहण्यासाठी तडफडशील. खरं सांगायचं तर मी इथे बसायला आलेलो नाही. माझं काही सामान राहिलं होतं ते घ्यायला आलो आहे. आई, मी इथून कायमचा निघतोय, माझ्या बायकोला आणि साहिलला घेऊन. मी दुसरीकडे भाड्याच्या घरात राहीन, पण अशा घरात अशा लोकांमध्ये मात्र कधीच नाही. असं म्हणत अविनाशने ताडकन आपल्या खोलीत गेला. जानकी आणि साहिलचे काही कपडे झटपट पॅक केले आणि निघून गेला.
अनुराधाताई त्याला थांबत होत्या, रडत होत्या, ओरडत होत्या, पण अविनाशच्या डोळ्यासमोर यावेळी फक्त त्याचा मुलगा साहिल होता. शेवटी तो एक बापच होता. अनुराधाताईचं एकही वाक्य त्याने ऐकलं नाही. बॅग घेतली आणि निघून गेला. जानकीलाही त्याने तिच्या आईकडे अंघोळीसाठी पाठवलं आणि स्वतः थेट हॉस्पिटलमध्ये साहिलच्या जवळ थांबला. साधारणतः 10 दिवसांनी साहिलच्या तब्येतीत थोडीफार सुधारणा झाली. डॉक्टरांनी डिस्चार्ज दिला आणि त्या दरम्यान अविनाशने नवीन भाड्याचं घर शोधून ते सजवलं होतं. साहिलला घेऊन तो थेट त्या घरात गेला. जेव्हा अनुराधाताईंना समजलं की अविनाश खरोखर वेगळं राहायला लागला आहे, तेव्हा त्या क्षणार्धात रडत रडत त्याच्या मागावर निघाल्या. शोधता शोधता त्यांच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, अविनाश बाळा, प्लीज तुझ्या आईला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली बाळा. मी पुन्हा असं काही करणार नाही. घरी चल रे. तुझ्याशिवाय ते घर सुन्न वाटतंय. मी तुझी आई आहे आणि तू माझा जीव आहे. माझ्यापासून दूर जाऊ नकोस रे. नाही आई, जशी तू आई आहेस तसाच मी पण एक बाप आहे. माझ्या मुलाची ती अवस्था मी कधीच विसरू शकत नाही. मी त्या घरात परत कधीच पाऊल टाकणार नाही. अविनाश, असं बोलू नकोस रे. जर तू परत आला नाहीस तर मी मरून जाईल. आई, आता या सगळ्याचा माझ्यावर काही परिणाम होत नाही आणि तुझा प्रश्न असेल की मी तुला भेटायला येईन का, तर हो, मुलगा म्हणून कधीही तुला भेटायला येईन. पण माझ्या बायकोला आणि साहिलला घेऊन त्या घरात परत येणं अशक्य आहे. माझ्या पत्नीला स्वतंत्रपणे जगता इथं. तिला काही गरज पडली तर तिच्या हातात थोडेफार पैसे आहेत. ती गरजेच्या वेळी स्वतः गाडी बोलवू शकते. हॉस्पिटलमध्ये मुलाला घेऊन जाऊ शकते. कुणाच्या दयेवर नाही तर स्वतःच्या बळावर जाईल. तू तुझ्या मुलीला आणि जावयाचा पाहुणचार कर. आठवड्यातून दोनदा सगळं संध्याकाळ जेवण बोलव. त्यांना गोडधोड खाऊ घाल. पण माझ्या संसारात वाटचालीत तू आता परत येऊ नकोस. आई, आता तू जाऊ शकतेस. माझा साहिल आत्ताच हॉस्पिटलमधून घरी आला आहे. त्याला फक्त विश्रांती हवी आहे आणि त्याचे आईबाबा हवेत. असं म्हणताच अविनाशने पटकन साहिलला उचलला आणि सरळ खोलीत निघून गेला. बिचारा अनुराधाताई दरवाजातच दिसल्या. ना अविनाशने त्याला आत बोलवलं ना जानकीने. जानकीला पाहून अनुराधाताई म्हणाल्या, सुनबाई, कमीत कमी तू तरी समजून घे. तू तरी अविनाशला समजव. आई, मी काय समजवणार आहे त्यांना? विसरून जाऊ का मी तुम्ही माझ्याबरोबर आणि माझ्या लेकराबरोबर जे काही केलं ते? आणि तसं आई, तुम्ही इथं उभे आहात. चला जावा तुमच्या मुलीकडे. तुमच्या जावयाला बोलवा. त्यांच्या आवडीनिवडीनुसार वेगवेगळे पदार्थ बनवा. गाजराचा हलवा, गुलाबजाम. तसंच करीत गेलात ना तुम्ही आजवर, तुमच्या आयुष्यात मुलगा, सून, नातवंड यांना काही स्थान नाही. चला त्यांच्यासाठी स्वयंपाक करा. त्यांना वाढा तुम्ही. आम्ही आमची चटणी भाकरी खाऊनही सुखी आहोत. असं म्हणत जानकीही आत निघून गेली. आता अनुराधाताईंना काहीच उमजेनासं झालं होतं. तोंड पडून डोळ्यातून अश्रूचा ओघ सुरू असतानाच त्या गुपचूप घरी परतल्या. आज पहिल्यांदा असं घडलं होतं. अविनाशने त्यांच्या तोंडाचा एकही शब्द ऐकला नव्हता आणि सुनेने त्यांच्यापुढे स्पष्टपणे बोलून दाखवलं होतं. मुलगी, जावई यांचं कौतुक, त्यांचा मोह यात गुंतून बसलेल्या अनुराधाताईंनी आज स्वतःचा मुलगा, सून आणि नातवंड कायमचं गमावले होते. नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.